गाईज, गुड आफ्टरनून. तर तुम्ही माझा स्किन केअरचा ब्लॉग पाहिलाच असेल आणि स्किन केअर नंतर आता मी असं ठरवलंय की मी ॲक्च्युली मला कर्ली हेअर्स खूप आवडतात आणि माझा नवरा मला कर्ली हेअर्स करूनच देत नाहीये. तो म्हणतो तुला स्ट्रेट छान दिसतात, पण मला आता करायचे. तर मग मी आता विचार केला की मी आता आंघोळ करून आली आहे, म्हणजे झालं त्याला वेळ, आणि माझी केस जी आहेत ती 50-60% वाळलेली आहेत. तर घरीच मी कर्ली करायचं ठरवले. तर म्हटलं करती असतं ते तुमच्यासोबत शेअर करावं. चलो गाईज, तर शेअर करते आता. पहिल्यांदा मी छोटे छोटे असे गॅप. ओ ग बबी, काय काय तर छोटे छोटे गॅप करणार आणि त्याची वेणी घालणार मी. आता माझ्याकडं ना असं झालंय की मी अचानक असं काहीतरी ठरवते आणि माझ्याकडं ना रबर बँडच नाहीये, तर मी जिजाच्या क्लिप्स यूज करणार आहे. ए जिजा, सगळं नाही या, गप्प बस. आता आई नो मला हे करायला खूप वेळ लागणार आहे, पण म्हणतात ना, काय म्हणतात, अंगात मस्ती. माझा नवरा माझ्याकडे बघून हसतोय आणि म्हणते काहीतरी करत बसतेस आणि काही पण शूट करत असतेस. हो, आणि मला माहित नाही हे कर्ली होणार आहेत की नाही, पण मी तुम्हाला दाखवेल रिझल्ट काय असेल. शेवटी झाले तरी दाखवेल, नाही झाले तरी दाखवेल. पण एवढी मेहनत घेतली आहे तर आय होप की व्हावेत. मी यूट्यूबला पण सर्च केलं, यूट्यूबला पण घरगुती मी असंच पाहिले. काही काहींनी तर असं केलंय की ते असं रोल केले तर ते इस्त्रीने फिरवलेत किंवा स्ट्रेटनरनी. तर हे स्टंट मला नाही करायचं. ए नाही आजीजा, मी नाही ते कोण वगैरे काढून देणार, सगळं तू खराब करशील. नाही, ऐकत जा. नाही नाही नाही. खूप मेहनत आहे यार, आता तसं वाटायला लागले. जिजाऊ खूपच मेहनत आहे. हा, तू हेल्प करतेस मला? हेल्प करतेस का? मी इथे अशी गाठण मारते फर्स्ट. मी जशी बोलते ना असं बोलायला बघ, अशी गाठण मारते पॅक, आणि नंतर जिजाचा क्लिप आहे हा तो इथे पॅक करते, म्हणजे जेणेकरून हे सुटू नये. ओके, असंच बनवून घेते. फास्ट घेते आता मी, थोडासा माझा जो मोड आहे तो जरा फास्ट करते. झूम. चलो. आउच आउच. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आई आ दिल में आना सनम, शायद सपने में मेरी रातें Chica baby, what are you doing? What are you doing? लागलं. शायद सपने में मेरी
घेऊया. तर आता शेवटची वेणी चालली आहे. यार इतका वेळ जाईल मला असं वाटलं नव्हतं. माझं मॅक्झिमम 20 मिनिट्स मी यामध्ये घालवले, 20 to 25 मिनिट्स अजूनही चालेल. तर माझ्या डोळ्यासमोर मला कळत नाही अंधार का आलाय. नाही म्हणजे मला भूक पण लागली पुन्हा, कारण मी जेवली आहे. खूप डोळ्यासमोर असं अंधार अंधार आल्यासारखं होतं. आणि मी जेवली आहे किती वाजता? 11:30 वाजता. नाही 11:30 नाही, 11:30 तर नाश्ता झाला. लेट जेवली आहे मी, तरी सुद्धा मला भूक लागली. आणि मी आता राईस आणि चिकन खाणार आहे, त्यामुळे कदाचित माझ्या डोळ्यासमोर पण अंधार आला असेल. आज खूप कामं झालेत, खूप कंटाळा आला होता. तरी सुद्धा स्किन केअरचं रुटीन केलं, जे तुम्ही आता पाहिलं काल. आणि आज म्हटलं तुम्हाला एक दाखवते. क्यूट क्यूटी पाय. तिचं बांगड्या दाखव तुझ्या, दाखव ना. बांगड्या घालून फिरती. तू आलीस परत माझ्या व्हिडिओ मध्ये? आलीस? तुझं फक्त हेच येते, तोंडच येत, डोकंच येते, तोंड येतच नाहीये मागे सर. तर फायनली हे बघा, इकडे या 4 वेण्या, इकडे या 4 वेण्या अशा झालेल्या. आणि मी या सगळ्या मिळून एकच टाय करते. आणि त्याला पण आता रबर बँड मला शोधायला लागेल, कारण मी सहसा जास्त क्लचर यूज करते, त्यामुळे रबर बँड मला सापडण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. बट आय होप तो सापडावा. ते सगळं याच्यात भरून ठेवते. जिजामाता नो ज्वेलरी नाही, ज्वेलरीशी खिलवाड नाही. थांब दुसरी देते, थांब तुला ही देते. ही नको. या सगळ्या वेण्या मिळून एकच टाय करते मी. फायनली एकाला डबल लावलं. इट्स ओके. तर फायनली आता मी सगळ्या वेण्या घातलेत आणि एकाच ठिकाणी टाय केलेत अशा रबरने. आता रिझल्ट काय आहे ते मी तुम्हाला दाखवते नंतर ना. याने पण ऑइली पडली का स्किन माझी. थोडी जरी स्किन मी माझी चोळली ना तरी लगेच लाल होते अशी. चलो गाईज, याचा रिझल्ट तुम्हाला नंतर ना पाहायला मिळेल. आता मी जेवण करते. काय करते? जेवण करते. जेवण. काय चाललंय? कसले नखरे चाललेत? हा, बांगड्या घातलेत तिलेच नखरे चाललेत तुझे. तर मी हे जे केस आहे ते तुम्हाला माहिती बांधले होते. किती वाजता जिचं बांधलेले? 3 वाजता, 3 3:30ला. आता वाजलेत 9. जवळजवळ 5.5-6 तास झालेत मी बांधलेले. थांब ना जिजा, अशी बस ना तू, मग दिसणार कशी? तर 5.5-6 तास झालेत आता मी हे बांधलेले केस. तर आता आपण काढून बघूयात रिझल्ट भेटलाय की नाही. नाहीतर एवढी जी सगळी मेहनत आहे
ती सगळी माझी वाया जाणार आहे. जिचं तोंडात नाही रबर घालायचं. रबर तोंडात नाही घालायचा. आणि आय होप यार, म्हणजे एवढी मेहनत घेतली ना तर ती सक्सेसफुल झालं पाहिजे, बाकी काही नाही. खूप खूप वेळ मी हे करत बसले होते. आणि आता पण जेवढा बांधायला वेळ लागतो ना तेवढाच खोलायला पण वेळ लागतो, त्याच्यापेक्षा जास्तच. कारण केस वगैरे तुटायची भीती वाटते. आय थिंक होईल लवकर. पटपट पटपट हे होईल. पटपट 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 होईल. तिथं सर ना बाजूला दिसत नाहीये, इथं खाली बस. रिझल्ट आय थिंक सो आहे. कसलं भारी. माय गॉड, हे बघा गाईज. सर 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 सर, हे बघा कसलं भारी दिसतंय. वाव. तू माझी नक्कल काय करते? मी सगळं ओपन करून तुम्हाला दाखवते. जगाडा आला. बघा माझे केस किती कर्ली झालेत. आणि याला मी कुठल्याही मशीनचा वगैरे वापर केला नाही, फक्त धुतल्यानंतर बांधलेत आणि एवढी मस्त कर्ली झाली. मला इतकं छान वाटतंय ना की मी काहीतरी केलं आणि त्याचं फळ मला मिळालं. हे बघा, वाव किती सुंदर दिसत आहे यार कर्ली केस. माझा नवरा मला करूनच देत नाहीये.